उषा मावशी, अगं बाय आले माझे मनीमाऊ. ये काय आणलंस दूध? काय झालं? चेहरा का असं पडलाय मनीमाऊचा? काही नाही मावशी. लय मोठी झाली. शिकव मावशीला. तुझा चेहरा बघून ओळखते मी. बस इथं बस बस. काय झालं मला सांग, काय झालं सांग मावशीला. काही नाही झालं मावशी. कसलं टेन्शन आलंय तुला? काळजी करायची नाही बाबा. ते आहेत ना बसलेले. निघणार, मार्ग निघणार. होणार सगळं व्यवस्थित. कधी होणार पण मावशी? इथे बाबांच्या अकाउंट मधले पैसे गेलेत, आईचा आजारपण आहे, त्यात आता गावच्या जमिनीची तारीख आहे, वकिलांची फी पण द्यायची आहे. सगळं कधी होणार आहे, कसं होणार आहे, काहीच कळत नाहीये. हे बघ मनीमाऊ, जो चोच देतो ना तोच दाणे बी देतो. आता माझा आणि इथं नाही आहे. तो असताना तर काहीतरी उचापत्या करून त्यांनी मार्ग काढला असता, पण तो पण तिकडे अडकलाय ना. त्याची पण फिकीर आहे मला. आता काय करायचं? होणार पण. आपलं जवळचा माणूस नसेल तर खूप काळजी वाटते ना मावशी. हो ग बाय, तुला पण तुझ्या बापसाची काळजी वाटते ना. पण काय करणार? त्या जमिनीच्या केससाठी तिकडे जाऊन बसलीस. 4 पैसे मिळतील या आशेने गेले असतील ना तिकडे. पण सगळंच आपल्या मनासारखं होईल असं नाही ना. कधी मार्ग सापडणार आहे काय माहिती. सापडला मार्ग. हा, जय किंचाळे बाबा. मनीमाऊ, मनीमाऊ, हे घे. काय हे? हे बघ तरी. हे काय आहे उषा मावशी? 4 ग्रामचे माझ्या सुनेसाठी केलं होतं. पण आता तुझी नड मोठी आहे ना बाबू, घे. नाही मावशी, राहू दे तुझ्याकडे. तर मावशी म्हणतेस आणि परक करतेस काय ग मला? ठेव. मावशी आता नकोय मला. मी करते काहीतरी. नक्की? हो मावशी. बघा, नाही झाला ना तर मला सांगा. आपल्याकडे व्यवस्था आहे. चल मी तुझ्यासाठी चहा करते. मी पण येते. चल ये. हाय बाबा. कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? मजेत. मेघा, मला जरा पाणी दे ग. हो आई, आले. बाबा 1 मिनिट. हा आई, हे घे पाणी. आई बाबा आहेत. आई तू बोल, तोपर्यंत मी जरा मनूचा डबा भरते. हो चालेल. निर्मला, कशी आहे ग तब्येत? तुम्ही नका काळजी करू इतके. तुम्ही कसे आहात तिकडे? तिकडचं सगळं वातावरण कसं आहे? अगदी व्यवस्थित आहे. मनू कुठे दिसत नाही ती? अहो आहे ना. तिची काय ऑफिसची जायची गडबड. हे घ्या, आलीच ती. बोला तिच्याशी. बाबा. हॅलो बाबा. हाय मनू, कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कधी येताय बाबा? मनू, त्या संबंधीच बोलायचं होतं तुझ्याशी. हो हो हो. हा बोला बाबा. आईची तब्येत नक्की बरी आहे ना? हो बाबा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. बरी आहे आई. तुम्ही काहीतरी म्हणत होता ना? नाही, मी आता तुला जे काही सांगणार आहे ते आईला सांगायचं नाही. नाहीतर काय उगाच ती टेन्शन घेऊन बसेल, बाकी काही नाही. नाही, मी नाही सांगणार तिला. या केसचा निकाल जवळजवळ आपल्या बाजूने लागेल असं मला दिसतंय. अरे वा, असं झालं तर मग सगळं चांगलं होईल. पण एक आहे ना, नवीनच प्रॉब्लेम उभा राहिलाय. आता काय झालं? वकिलाची फी द्यावी लागणार आहे ना, आणि जवळजवळ 50,000 रुपये आहेत. 50,000? हो ना. म्हणजे अर्थात
त्यातले 25,000 रुपये तात्या देणार आहे, पण उर्वरित जे 25,000 रुपये आहेत ते तर आपल्याला द्यावेच लागतील ना. आणि बाकी असा किरकोळ जो खर्च आहे 1-2-4 रुपये असे टोटल मिळून कमीत कमी 30,000 रुपये पाहिजे. अच्छा, म्हणजे काय माहितीये का, हे पैसे जर दिले ना तरच आपल्याला जमीन मिळेल, नाहीतर हातातोंडाशी आलेला घास गेला म्हणून समजा. ठीक आहे, मी करते काहीतरी बाबा, तुम्ही नका काळजी करू. नाही 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 नाही, पैसे मी जमा करीन ग, काहीतरी प्रयत्न करतो. बाबा, तुम्ही कुठून आणणार आता एवढे पैसे? नाही बघतो, काहीतरी करावंच लागणार, तू काळजी करू नकोस. तुला एवढ्यासाठीच फोन केला की कदाचित माझा इथला मुक्काम लांबू शकतो. काय बाबा, तुम्ही उगीच धावपळ करू नका. हा, काळजी घ्या. मी व्यवस्थित करीन सगळं, काळजी करू नको. आणि सगळ्यांची काळजी घे. हा, हो, बाय. म्हणू काय चाललंय तुझं? ऑफिसची तयारी करतेय. मी त्याबद्दल विचारत नाहीये. तू बाबांना का नाही सांगितलंस की आईच्या टेस्टसाठी खर्च येणार आहे म्हणून? ताई, अगं बाबांना आधीच तिकडचं टेन्शन आहे, त्यात परत इथलं सांगून कुठे त्रास वाढवू त्यांचा. म्हणू तू एकटी काय काय करणार आहेस? इथे आईच्या टेस्टसाठी 20-30 हजार खर्च येणार आहे, तिथे बाबा केससाठी 30,000 मागतायत. तू एवढे पैसे कसे जमा करणार आहेस, कसे अरेंज करणार आहेस? आणि शिवाय घरातले छोटे मोठे खर्च. म्हणू तू एकटी कुठे कुठे पुरी पडणार आहेस ग? आणि मी ओझं आहेच इथे. काय म्हणालीस ताई? तुझं ओझ? काय ताई, वेडी आहेस का? करते मी काहीतरी मॅनेज, तू नको टेन्शन घेऊ. म्हणून मी तेच विचारतेय, तू काय करणार आहेस नक्की? खरं सांगू, मलाही माहित नाही ग, पण मी काही ना काहीतरी नक्की करेन, बिलीव्ह मी. म्हणून तू वेडी आहेस. 1 मिनिट थांब. म्हणून मी म्हटलं होतं ना, हा चेक वापरायचा की नाही हे तू किंवा मी नाही, वेळ ठरवेल. ती वेळ आली आहे म्हणू. आता आपल्याला हा चेक वापरायला हवा. नाही ताई, देवकृपेने अशी वेळ आली नाहीये आणि येऊ देही नको. या चेकवर आपला काहीच हक्क नाहीये ताई. पण मग दुसरं ऑप्शन काय आहे. मी माझ्या कष्टाचे पैसे तर वापरू शकते ना ताई, जे माझे हक्काचे आहेत. मी समर सरांकडे ऍडव्हान्स सॅलरी मागणार आहे. हाच एक बेटर ऑप्शन आहे ना. नीलम मॅम, या जरा पेपर्सवर साईन हवी आहे तुमची. नीलम मॅम, एनी प्रॉब्लेम? मला सांग, मी जर माझ्या कामाचे पैसे कुणाकडे मागितले तर माझं काही चुकलं का? डेफिनेटली नॉट. येस मॅम, इफ यू डोंट माइंड, मला सांगाल का काय झालंय ते? मी सरांकडे माझी 2 महिन्याची सॅलरी ऍडव्हान्स मागितली, तर भोपेनी मला हे लेटर दिलं. लेटर? रिजेक्शन लेटर. व्हॉट? हा, काय तर म्हणे माझं रिझन व्हॅलिड नाहीये. पण मॅम, तुम्ही काय रिझन दिलं नक्की? अगं, एकदम जेन्युइन रिझन आहे. माझ्या घरातला टीव्ही बंद पडलाय आणि ना शोरूमला एक्सचेंज ऑफर लागले. आणि तुला माहितीये, ह्या सगळ्या ऑफर लिमिटेड पिरियडच्या असतात. अगं, 42 इंची प्लाझ्मा टीव्ही. मला सांग, हे रिझन जेन्युइन नाही का? खूप जेन्युइन रिझन आहे मॅम. मग गुड मॉर्निंग नीलम मॅम. गुड मॉर्निंग ईशा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग कसली? बॅड मॉर्निंग आहे. काय झालंय? काही नाही मानसी मॅडम, नीलम मॅडमने ऍडव्हान्स सॅलरी मागितली आणि सरांनी दिली नाही. जेन्युइन रिझन होतं. एवढी रक्कम मनू एकटी कशी मॅनेज करणार? आधीच खर्च काही कमी आहेत. नाही, आता घरात बसून चालणार नाही. ऍटलिस्ट मी तरी मनूवर डिपेंड राहायला नको. इतके इंटरव्ह्यू दिले, कुठेच काहीच झालं नाहीये. आता जरा जास्त ट्राय करावं लागणार. बट एनी हाव मला जॉब मिळवावाच लागणार, तरच मनूवरचं बर्डन कमी होईल.
हे का लक्ष कुठं आहे तुझं? विसरले. नजर हटी दुर्घटना घटी. हा लिंबू नाही टाकला आज. लिंबू टाकायचा म्हणजे कुकर काळा होत नाही. हं? मानसी मॅडम यावरती सहाय्य करा. हो मी करून पाठवते. अरे तुम्ही चहा नाही घेतला? थंड झाला असेल ना? सॉरी मी विसरले. गरम करून आणतो हा चहा. गुड मॉर्निंग सर. मिस मानसी, तुम्ही बसा बसा बसा. काही टेन्शन नाही आहे ना? कंटिन्यू. मॅडम चहा. हा सहाय्य केलाय का? मी लगेच देते करून. हे साहेबांनी तुम्हाला बघायला सांगितलंय आणि त्यांच्याकडे द्या मग. मानसी मॅडम, काय झालं? हो लक्ष कुठं आहे तुमचं? सरांच्या जागी चक्क तुम्ही तुमच्या सह्या केल्यात. सॉरी मी देते करून परत. नाही नाही असू द्या. शिर्के एक काम करा, मला याच्या फ्रेश प्रिंट आउट आणून द्या. मानसी मॅडम, काही टेन्शन आहे का? नाही नाही काहीतरी नक्की असणार. नाहीतर एवढी बेसिक चूक तुमच्याकडून होणं शक्यच नाही. हो नाही सर तसं काही नाही. मी जरा दुसऱ्या विचारात होते म्हणून झालं. तुम्हाला कसं सांगू, पैशांची खूप गरज आहे. सर सॅलरी ऍडव्हान्स मध्ये देतील की नाही काहीच कळत नाहीये. सर मला थोडे पैसे हवे होते. नाही सर मला थोडी पैशांची मदत. नाही म्हणू जरा नीट विचार करून नीट बोल. सर मला माझी सॅलरी हवी. जाऊ दे मी बोलेन नीट. येस कम इन. डिफॉल्टर्स. मिस मानसी बोला ना. सर ते मी. मिस मानसी बोला, मी तुम्हाला बाहेरही विचारलं. काही प्रॉब्लेम आहे का आज? सर मला तुमची मदत हवी होती. अरे समर सर तर सगळ्यांनाच मदत करतात. सर मला माझी सॅलरी मिळू शकेल? म्हणजे ऍडव्हान्स सॅलरी. म्हणजे मी म्हणाले कारण नाही, तुम्हाला काय हवंय हे लक्षात आलं माझ्या, पण कशासाठी? थोडं पर्सनल आहे सर. एक 6 महिन्याची सॅलरी मला ऍडव्हान्स मिळाली तर खूप बरं होईल. 6 महिन्याची म्हणजे खूपच होते. एवढं नाहीये काही. प्रॉब्लेम कोणाचा आहे बघा ना. मिस मानसींचा प्रॉब्लेम आहे. हो मिस मानसी, मला नेमकं कारण कळू शकेल? सर थोडं पर्सनल आहे. हो काय पर्सनल? मिस मानस, मी नाहीये का तुमचा फॅमिली मेंबर? आता तुम्ही मानत नसाल तर मग राहू दे. नाही सर तसं काही नाहीये. ऍक्च्युली सर आईच्या काही टेस्ट करायच्या आहेत आणि बाबा गावी गेलेत तर त्यांना तिथेही थोडी मदत लागणार आहे. माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये म्हणून मी. आहे तुमच्याकडे ऑप्शन, तुम्ही वापरत नाही आहात. अहो ब्लँक चेक मी दिलाय ना तुम्हाला. त्यावर तुम्हाला हवे ती अमाऊंट टाका. तुमचेच पैसे आहेत ते, वापरा. नाही सर मी असं नाही करू शकत. आणि तुम्ही म्हणालात ना तो व्यवहार तुमच्यात आणि बाबांच्यात झालाय. माझा त्या चेकवर काहीच हक्क नाहीये. अहो पण माझ्या सॅलरीवर तर माझा हक्क आहे ना. म्हणजे असं मला वाटतं. तुमच्या सॅलरीवर तुमचा हक्क नक्कीच आहे, पण ऍडव्हान्स सॅलरीवर नाही ना. ठीक आहे तुम्हाला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे.
मी फक्त विचारायला आले होते. येते सर. मिस मानसी, अहो मी नाही तरी म्हणालोय का? 6 महिन्यांचे पैसे द्यायचे तो मला जरा विचार करायला वेळ तर द्या. येस सर. थँक्यू. मॅडम आता व्यवस्थित सह्या करा. हो. अनिकेतशी बोलून बघते. मिस मानसी, जरा आत या. आलेच. खरंच सर एकदा बघू. हो. गोप्या, कॉन्ट्रॅक्ट नीट चेक कर. एक जरी चूक असेल ना तरी 100 वेळा हाताने लिहायला लावेल तुला. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर, तुम्ही काही ठरवलं का? मी तुम्हाला 6 महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी द्यायला तयार आहे. ओके? थँक्यू सर. पण कसं आहे ना मिस मानसी, तुम्हाला ऍडव्हान्स सॅलरी देणं ह्याच्यात फार रिस्क आहे हो, असं बोपेनं वाटतंय. काय तुम्हाला आम्ही पैसे दिले आणि तुम्ही उद्यापासून कामावर आलाच नाही, त्या पैसे घेऊन पळून गेलात तर काय करायचं आम्ही? पण इथे विश्वासाचा प्रश्न आहे ना सर. नाही, माझा विश्वास आहेच हो तुमच्यावर. थँक्यू सर. पण कसं आहे ना, एनिथिंग कॅन हॅपन. तुम्ही प्रूव्ह कसं कराल की मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो? ठीक आहे सर, मी तसं तुम्हाला पेपर्सवर लिहून देते. पेपरवर कोण विश्वास ठेवतो हल्ली? डिस्ट्रॉइड. सर तुम्ही सांगा मग मी काय करू? हेच. काय? बसा बसा. मिस मानसी, तुम्ही हा गेम खेळा. नाही सर. अहो खेळा ना. तुम्हाला पैसे नको आहेत वाटतं. खेळा. सर मला नाही जमणार. चल आपण तुमच्यासाठी गेम सोपा करू. सुरी तुमच्याच हातात असेल, हात माझा असेल. आता खेळा. खेळा खेळा या. सर नाही सर. खेळा. सर नाही सर. नको सर. नको सर. मी माझ्या हक्काचे, माझ्या कष्टाचे पैसे मागायला आले होते तुमच्याकडे. त्यासाठी हे असलं करणार नाही मी. तुमचा विश्वास नसेल माझ्यावर तर राहू द्या. सॉरी, मी तुमचा वेळ वाया घालवला ना.